भारतातील दिग्गज फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स ॲप म्हणजे स्विगी. या प्लॅटफॉर्मच्या गोट्यातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीचे सहसंस्थापक लक्ष्मीनंदन रेड्डी ओबुल यांनी आपल्या पदाचा आणि बोर्डाचा राजीनामा दिलाय. ही घटना 10 एप्रिल 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली, ज्यामुळे कॉर्पोरेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. नंदन रेड्डी हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर श्रीहर्ष मजेटी आणि राहुल जेमिनी यांच्यासोबत त्यांनी स्विग्गीची पायाभरणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पण याच लक्ष्मीनंदन रेड्डी यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा का दिला? त्यांच्या जाण्यानंतर स्विग्गीमध्ये काय लॉस होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. लक्ष्मीनंदन रेड्डी यांचा राजीनामा ही घटना केवळ एक वरिष्ठ अधिकाऱ्याचं पद सोडणं नसून ती स्विग्गीच्या इतिहासातील एका मोठ्या अध्यायाचा अंत मानली जात आहे. 10 एप्रिल 2026 रोजी कंपनीने अधिकृतरित्या नियामक फायलिंगमध्ये या बदलाची माहिती दिली. नंदन रेड्डी हे स्विग्गीच्या त्या 3 मूळ संस्थापकांपैकी एक होते, ज्यांनी मिळून 2014 मध्ये बँगलोरच्या एका छोट्या गावातून या प्रवासाची सुरुवात केली होती. त्यांच्या या राजीनाम्यामुळे आता श्रीहर्ष मजेटी हे एकमेव मूळ संस्थापक कंपनीत शिल्लक राहिले आहेत. कारण यापूर्वीच 2020 मध्ये राहुल जैमिनी यांनी देखील आपला स्वतंत्र मार्ग निवडण्यासाठी कंपनीचा निरोप घेतला होता. नंदन रेड्डी यांच्या राजीनाम्यामागील प्राथमिक कारण म्हणजे त्यांना त्यांचा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात जेव्हा एखादा संस्थापक अशा प्रकारे बाहेर पडतो, तेव्हा त्यामागे केवळ एका ओळीचं कारण नसतं, तर अनेक कारणं असतात. त्यासोबतच नंदन रेड्डी हे स्विग्गीचे केवळ एक संचालक नव्हते, तर हेड ऑफ इनोव्हेशन म्हणून देखील ते काम करत होते. अलीकडच्या काळात ते स्विग्गीच्या क्र्यू या एआय आधारित प्रोजेक्टचं नेतृत्व करत होते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने होणारे बदल आणि एआयचा वाढता वापर पाहता नंदन रेड्डी यांना कदाचित स्वतःच्या हिमतीवर काहीतरी नवीन, अधिक प्रगत आणि स्वतंत्र स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा असावी. या राजीनाम्याकडे केवळ एका व्यक्तीचं जाणं म्हणून न पाहता स्विग्गीच्या बदलत्या धोरणात्मक रचनेच्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. स्विग्गी सध्या एका अशा टप्प्यावर आहे जिथे ती फाउंडर लेड मॉडेल करून इन्स्टिट्यूशनल मॉडेलकडे वळत आहे. गेल्या काही वर्षात कंपनीने आयपीओ आणि त्यानंतरच्या जागतिक विस्तारावर लक्ष केंद्रित केलंय. अशा परिस्थितीत बोर्डाची पुनर्रचना करणं भाग होतं. नंदन रेड्डी यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीने लगेच 2 अनुभवी नेत्यांना बोर्डावर स्थान दिलंय. फणिकिशन अडेपल्ली आणि राहुल बोथरा यांना 1 जून 2026 पासून कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. हा बदल दर्शवतो की स्विग्गी आता आपल्या जुन्या संस्थापकांच्या अनुभवापेक्षा सध्याच्या व्यावसायिक वाढीला आणि आर्थिक शिस्तीला जास्त प्राधान्य देते. तज्ज्ञांच्या मते नंदन रेड्डी यांचा राजीनामा हा पूर्णपणे अनपेक्षित नव्हता. जेव्हा एखादी स्टार्टअप कंपनी युनिकॉर्न बनते आणि त्यानंतर पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थिरावते, तेव्हा संस्थापकांची भूमिका बदलत जाते. नंदन रेड्डी यांना सुरुवातीपासूनच 0 to 1 अशा प्रवासात रस होता. म्हणजे नवीन गोष्टी शून्यातून निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा होता. आता स्विगी एक मोठी यंत्रणा बनली आहे, जिथे नाविन्यापेक्षा व्यवस्थापनाला जास्त महत्त्व आलंय. कदाचित याच विचारसरणीतून त्यांनी आपली ऊर्जा पुन्हा एकदा एखाद्या नवीन आव्हानासाठी वापरण्याचं ठरवलं असावं. त्यांच्या जाण्याबद्दल बोलताना श्रीहर्ष मॅजेटी यांनी अत्यंत भावुक शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हणलं की नंदन हे स्विगीच्या प्रवासातील एक दृष्टी देणारे नेतृत्व होते आणि त्यांनी कंपनीच्या संस्कृतीचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं आम्हाला वाईट वाटतं. दुसरीकडे नंदन यांच्या राजीनाम्यामागं शेअर बाजारातील परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा दबाव हे देखील एक अदृश्य कारण असू शकतं, अशी शक्यता आहे. स्विगीच्या शेअर्समध्ये गेल्या काही काळात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळालेत. क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप्टो आणि ब्लिंकिट सारख्या कंपन्यांकडून मिळणारी मोठी स्पर्धा स्विगी समोर मोठं आव्हान उभं करत आहे. अशा वेळी कंपनीला अशा नेतृत्वाची गरज आहे, जे थेट ग्रोथ आणि प्रॉफिटेबिलिटीवर लक्ष केंद्रित करू शकेल. राहुल बोथरा यांच्यासारख्या अनुभवी फायनान्स तज्ज्ञाला बोर्डावर घेणं हे याच दिशेने टाकलेलं पाऊल आहे. नंदन रेड्डी यांनी अशा वेळी पायउतार होणं हे कदाचित कंपनीला नवीन रक्ताला आणि नवीन विचारांना वाव देण्यासाठी घेतलेला एक धोरणात्मक निर्णय देखील असू शकतो. तसंच स्विग्गीच्या अंतर्गत रचनेत होत असलेले फेरबदल हे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये केलेल्या बदलांशी देखील संबंधित आहे. कंपनीने मॅजेटी यांना स्वतःला आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील एका सदस्याला बोर्डावर नामनिर्देशित करण्याचे अधिकार दिले आहेत. तर ॲक्सेल आणि सॉफ्टबँक सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचे काही नामांकन अधिकार काढून टाकलेत. हे सगळे बदल कंपनीला अधिक स्वायत्त बनवण्यासाठी केले जात आहेत. नंदन रेड्डी यांनी अशा बदलत्या काळात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कंपनीला भविष्यातील दिशा ठरवणं सोपं जाईल. त्यांच्या जाण्यामुळे नंतर स्विगी कंपनीला काय लॉस होऊ शकतो असा प्रश्न सगळ्यांना पडतोय. नंदन रेड्डी हे स्विगीच्या इनोव्हेशन विभागाचे प्रमुख होते आणि त्यांच्या जाण्यामुळे कंपनीच्या भविष्यातील प्रोजेक्टवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः रेड्डी हे क्र्यू या प्रकल्पाचं लीडिंग करत होते, जो स्विगीला भविष्यात इतर कंपन्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. त्यामुळे आता श्रीहर्ष मॅजेटी यांच्यावर सगळा भार आल्यामुळे सुरुवातीच्या काळातील तो फाउंडर पॅशन आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता थोडी मंदावू शकते. कारण नवीन व्यावसायिक नेत्यांचा कल हा अनेकदा नफ्याकडे आणि चौकटीत राहून काम करण्याकडे अधिक असतो.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास आणि बाजारपेठेतील प्रतिभा. जेव्हा मूळ संस्थापक एकामागून एक सोडून जातात तेव्हा बाजारात असा संदेश जातो की कंपनी आता केवळ स्थिरतेसाठी धडपडत आहे आणि तिथे नवीन प्रयोगांना फारसा वाव उरलेला नाही. झेप्टो आणि ब्लिंकिट सारख्या कंपन्या ज्या वेगाने नवीन नवीन फीचर्स आणत आहेत त्या स्पर्धेत टिकण्यासाठी नंदन रेड्डी यांच्यासारखा प्रॉडक्ट माइंडेड व्यक्तीची उणीव भासू शकते. जरी किशन आणि राहुल बोथरा यांच्यासारखे अनुभवी लोक आता बोर्डावर आले असतील तरी एका संस्थापकाची जागा भरून काढणं कठीण असतं. त्यांच्या अनुभवाचा आणि नेटवर्कचा फायदा आता स्विग्गीला मिळणार नाही. उलट ते स्वतःचं नवीन स्टार्टअप सुरू करणार असल्यामुळं स्विग्गी समोर एक नवा स्पर्धक उभा राहण्याची देखील भीती आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर देखील परिणाम होऊ शकतो, कारण जुन्या नेतृत्वाचा कंपनीशी असलेला भावनिक संबंध तुटल्यामुळं टॅलेंट टिकवून ठेवण्याचं आव्हान स्विग्गी समोर उभं राहिलंय. आकडेवारीचा विचार करता ताज्या अहवालानुसार 2026च्या तिसऱ्या तिमाहीत स्विग्गीचा निव्वळ तोटा 33% वाढून 1065 कोटी रुपयांवर पोहोचलाय, तर एकूण खर्च 7298 कोटी रुपयांवर गेलाय. क्विक कॉमर्समध्ये झेप्टो हा 28% आणि ब्लिंकिट हा 50% यांसारख्या प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत स्विग्गीचा मार्केट शेअर सध्या 24-25% रेंगाळतोय. नंदन रेड्डी यांच्या जाण्यामुळे कंपनीच्या प्लॅटफॉर्म इनोव्हेशन महसुलात आधीच 59% घट दिसून आली आहे. संस्थापक स्तरावरील या बदलामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन शेअरच्या किमतीवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे आगामी काळात भांडवल उभारणीत अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी मंडळी, लक्ष्मीनंदन यांच्या जाण्याने स्विग्गीमध्ये काय लॉस होऊ शकतो यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.